प्लास्टिकच्या ड्रमच्या आडोशाला लपवून अवैधरित्या मद्याची तस्करी करणाऱ्या ट्रकवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 20 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केलाय. नाशिक जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत परिसरात कोकणगाव फाट्याजवळ सापळा रचण्यात आला होता. तपासणी दरम्यान आयशर ट्रकमध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या ड्रमच्या आडोशाला लपवलेले दीव दमन येथील विदेशी मद्याचे 200 बॉक्स आढळून आलेत. या प्रकरणी राजस्थान येथील ललित हरिराम सोनी या आरोपीस अटक करण्यात आली असून ट्रक, मोबाईल आणि इतर साहित्यांसह एकूण 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाणे करीत असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. दिनांक 20 रोजी नाशिकवरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयशर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती, त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली. त्यामध्ये LCPचे प्रभारी अधिकारी आणि त्याची टीम कार्यरत होती. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमन या ठिकाणून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला. साधारणतः त्याची किंमत 20,25,000 एवढ्या रकमेचे 200 बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत. हे वाहन दमनवरून कोणत्या ठिकाणी चाललेलं होतं, या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारे कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहेत.